नमस्कार, रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण ना मस्त असे खुसखुशीत आणि साधारण 10 दिवस टिकणारे अशी ना मस्त अशी आपण आज तिळाची पोळी पाहणार आहोत। तर ही पोळी ना मस्त अशी प्रमाणामध्ये आहे। ज्या वाट्याने आपण एका वाट्याने माप ठेवायचा, कारण एक वाटी आपण तीळ घेतले ना तर त्याच वाट्याने आपल्याला गोडाचं प्रमाण हे मापून घ्यायचं आहे। आणि हे आता आपण एक वाटी तीळ घेतले। तीळ आहेत ना मंद आचेवरतीच खरपूस असे भाजून घ्यायचे। आपल्याला लालसर किंवा करपवून द्यायचे नाही। ते गरम झाले ना की तडतड उडायला सुरुवात होते, तर ते तसे व्हायला लागले ना की काढून घ्यायचे। असे ना तडतडायला लागले की काढून घ्यायचे, कारण जास्त असे करपवले ना की त्यांची टेस्ट वेगळी लागते। पण एकसारखे गॅसवर ठेवतो ना चमच्याच्या साहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे मिक्स करून, कारण ते करपले नाही पाहिजे आणि एकसारखे छान असे भाजले गेले पाहिजेत। आपण ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी इतके शेंगदाणे घ्यायचे। नाहीतर आपण जर जास्त शेंगदाणे वापरले तर सगळं जास्त शेंगदाण्याचं टेस्ट मारेल। आपण तिळाची पोळी बनवतोय तर क्वांटिटी थोडीशी शेंगदाण्याची कमी ठेवायची। तर इथे आपण घेतले आहे पाव वाटी इतके शेंगदाणे मंद आचेवरती ना भाजून घ्यायचे। जास्त मोठ्या गॅसवरती भाजले ना तर आतपर्यंत खराब होतात, कारण ज्यावेळेला आपण पोळीचं सारण ठेवून दिलं ना ते सारण आहे ना तुम्ही महिनाभर ठेवू शकता, इतकं छान राहतं। फक्त भाजताना मंद आचेवरती भाजलं ना तर शेंगदाणे पण आहे ना पूर्णपणे आतपर्यंत भाजतात आणि मग ते आतपर्यंत भाजले ना की कधीही खराब वास असं येत नाही आपल्या जो मिश्रण ठेवतो पुरणपोळीचा करून त्याला। तीळ पण तसेच आता इथे घेतला आहे 2 ते 3 चमचे किंवा आपण पाववाटी म्हणूया इतकं ना आपण सुकं खोबरं घ्यायचं आहे किसून। तर हे खोबरं पण ना बारीक गॅसवरतीच आपल्याला पूर्णपणे ना लालसर होईपर्यंत, म्हणजे कुरकुरीत असं हाताने चुरला पाहिजे, इतका चुरायला लागला ना की तो काढून घ्यायचा। या पद्धतीने आपल्याला सगळं असं भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला लागणार किती घेतला आहे 2 चमचे बेसन। आता बेसन पण आहे ना छान असं तेल नाही घालायचं आपल्याला, नाही तूप घालायचं आहे, पण ना मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं। आता बेसन कसं भाजायचं ते सांगते तुम्हाला। बेसन पूर्ण गॅसची फ्लेम पूर्ण मंद करायची, त्याच्यावरती आपल्याला ना खमंग वास सुटला पाहिजे बेसनचा। आपण एखादा लाडू वगैरे करताना कसं भाजून घेतो तसा भाजून घ्यायचं आहे, पण ह्याच्यामध्ये नाही तुपाचा नाही तेलाचा वापर करायचा आहे। पण एकसारखं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत ना मस्त असं भाजून घ्यायचं आहे। आता पहा तुम्ही बेसन घेतल्यावरती त्याचा कलर कसा होता आणि भाजल्यावरती बेसनचा कलर लगेच आपल्याला समजून येतो। फक्त बेसन भाजताना कधी मोठ्या आचेवरती नाही भाजायचा, त्याने काय होतं बेसन करपतं आणि ती जी बेसनची चव आहे ना कच्ची ती आपल्या पोळीमध्ये जाणवते। आता हे आपल्याला सगळं ना मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे। पण त्याच्या आधी पहिलं आपल्याला तीळ असो खोबरं शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। पण आपण गेलो ना मिक्सरमध्ये तर मिक्सरमध्ये फिरवताना काय होतं ते पूर्ण त्या शेंगदाण्याला तेल असतं, तिळाला तेल असतं, खोबऱ्याला तेल असतं। आता ते का आपण जर खोबरं वगैरे सगळंच गरम फिरवायला गेलो ना पूर्ण तेलकट होऊन बाहेर येईल। आणि कधी थंड जरी करायला गेलो ना तरी पण शेंगदाणे आधी टाकायचे, थोडेसे पल्स मोडवरती ना 1-2दा फिरवून घ्यायचे जाडसर असे, आणि मग तीळ खोबरं असं ना याचं वाटण करून घ्यायचं। पण पल्स मोडवरती ना फिरवायचं बंद करायचं। या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण ना मस्तपैकी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। जर तुम्ही गरकीने आपण मसाल्याला कसं फिरवत बसतो तसं फिरवलत ना तर पूर्ण तीळ शेंगदाणे खोबरं ते तेल सोडतील आणि मग आपला बॅटर आहे ते पूर्ण तेलकट होऊन जाईल, मग त्याचं काही करायचं होणार नाही। आता याच्यामध्ये आपण बेसन पण त्याच्यामध्येच घालून घेतला आणि एकदा फिरवून आणलं का तर छान बेसन असं मिक्स होऊन जाईल। बेसन आणि विलायची पावडर आपण घातली त्यामुळे ते कसं झालं मिक्सरमध्ये आपल्याला एकदाच फिरवून मिळतं। जर आपण विलायची पावडर नंतर जर मिसळायची म्हटली ना तर ते पुन्हा आपल्याला मिक्स करत बसावं लागेल। त्यासाठी ज्या वेळेला आपण बेसन वगैरे एकत्र वाटायला घेतो ना त्यावेळेला त्याच्यातच विलायची पावडर घालायची। आता पुढे काय करायचं आपल्याला काय लागणार आहे ते पाहायचं आता। तर आता हे सगळं एकसारखं ना
मिक्स करून घेतलं. ज्यावेळेला काढून घेतलं मिक्सरमधनं तर हे मिक्स करून घेतलं. आता जेवढं आपण तीळ घेतले होते ना तेवढ्याच मापाचे आपल्याला इथे लागणार आहे गूळ. तर गुळाचं प्रमाण ना तुम्ही थोडंसं वाढवू शकता. गोड हवं असेल तर, जास्तीचं गोड खात असाल तर तुम्ही वाढवू शकता. आता इथे मी काय केलं, मला ज्याप्रमाणे हवी होती त्याप्रमाणे मी थोडंसं गूळ वाढवून घेतलं. आता इथं 1.5 वाटी एवढं गूळ घेतलेलं आहे. ज्यांना कमी गोड हवं असतं ना त्यांनी 1 वाटीच वापरायचं. ज्यांना आपल्याला कसं जास्तीचं गोड खायला आवडतं तर त्यांनी जास्तीचं गूळ वापरू शकता. मी इथं एवढ्या मिश्रणाला 1.5 वाटी गूळ वापरले आणि 1.5 वाटी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. जर कमी वाटत असेल ना तुम्हाला खायचं तर तुम्ही कमी करू शकता, पण 1.5 वाटी गूळ 1 वाटी तिळाला 1.5 वाटी गूळ हे बरोबर आहे. आता काय करायचं, मिक्स केल्यानंतर ना आता गुळाचे खडे असतात तर आपण तशीच वाटू शकत नाही ना पोळीमध्ये भरून. त्यासाठी ना पुन्हा मिक्सरमध्ये घालायचं आणि मिक्सरमध्ये चालू बंद करत ना आपल्याला मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचे. छान असं आपण ना सगळंचं सगळं मिक्सरमध्ये फिरवून आणलेलं आहे. पहा किती मस्त असं गूळ एकजीव झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि आपलं गूळ परफेक्ट झालं आहे का नाही मिश्रणाला ते कसं पाहायचं, ज्यावेळेला आपण मुठीमध्ये घेतो ना बॅटर तर मस्त असं बसला पाहिजे. कुठेही घेतल्यानंतर असं सुटून बाहेर गेलं ना की समजायचं आपलं बॅटर व्यवस्थित नाही, त्यासाठी गुळाचं प्रमाण कमी आहे. मग असं ज्या वेळेला मुठामध्ये व्यवस्थित बसतो त्यावेळेस समजायचं आपलं गूळ प्रमाणात झालं आहे आणि आपलं मिश्रण पण खूप सुंदर झालेलं आहे पोळीसाठी. तर हे असं मिश्रण तयार करण्याची एक हे आहे. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मस्त त्याचबरोबर ना तुम्हाला ज्या रेसिपी आवडतील ना त्यांच्या खाली कमेंट करत जा, म्हणजे तुम्ही कुठून पाहताय किंवा तुम्हाला रेसिपी कशा वाटतात त्या समजत जातील. तर नक्की कमेंट करायला मात्र विसरू नका. तर अशी तिळाची पोळी ना तुम्ही नक्की करून पहा. आता आपण ना पीठ कसं भिजवायचं तेही पाहणार आहोत. तर इथे आता ना आपण जे कुठे शेंगदाणे राहिलेले असतील ते किंवा एखादा गुळाचा खडा राहिला असेल ना तर असा आपल्या हाताच्या साहाय्याने तो बाजूला करून घ्यायचा. त्याच्यामध्ये जर गुळाचे खडे राहिले ना एक दुसरा शेंगदाणे वगैरे तर पोळी आहे ना लाटताना फुटते. त्यामुळं पहिला आपण ना हाताच्या साहाय्याने मिक्स करता करता या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आता इथं पोळीसाठी आपण पीठ कसं मळायचं तर घेतलेलं आहे आपण 2 वाटी. ज्या वाटीने आपण तीळ घेतले त्याच वाटीने 2 वाटी आपण गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बेसन मिक्स करून घेतलं. आणि जे तेलामध्ये पळी असते ती एक पळी मस्त असं मोहन गरम करून घेतलं आणि कडकडीत मोहन घालायचं. छान असं मिक्स करायचं. मग तेल लावून लावून ना मस्त हे मिक्स होऊन जातं. पिठाचा गोळा आहे ना जास्त पातळ पण नाही भिजवायचा आणि जास्त घट्ट पण नाही भिजवायचा, कारण जर आपल्याला लगेच करायचे असेल ना तर त्याप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा इथे. आणि पहा 1 तासभर किंवा अर्धा तास जेवढा वेळ तुम्हाला झाकून ठेवायचा आहे ना तुम्ही तो ठेवू शकता. आणि हे इथं मस्त असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे मऊसूत. आता पोळी पण आहे ना पटापट लाटल्या जाते. जरी पोळी तुम्हाला फुटलेली दिसली ना तरी ती पोळी अजिबात त्याच्यातलं मिश्रण बाहेर फेकत नाही, मस्त अशी तयार होते. तर तुम्ही पण करा. तुम्हाला आवडली का लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आता कसं होतं थंडीच्या दिवस असतात तर थंडीच्या दिवसामध्ये ना असं तीळ शेंगदाणे ह्या गोष्टी खाणं ना खूप शरीरासाठी चांगल्या असतात. त्यामुळं ना या पद्धतीने तुम्ही जरी आता संक्रांत वगैरे नाही तरी पण तुम्ही ना हिवाळा म्हणून तरीही पुरणपोळी करून खा, जी तिळाची पोळी आपण करतो ती. तर पहा एक साईड आपली पोळी ते आहे तव्यावरती आणि एक साईड इथे आपण पोळी लाटून घेतो. अशा हे मी छोट्या छोट्या गॅसवरती ना इथे ऑलरेडी शिकवून घेतले आहेत. तर नक्की तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर